मनोज जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली। जरांगेंच्या हत्येसाठी धनंजय मुंडेंनी थेट 2.5 कोटी रुपये मोजले। जरांगेंच्या गाडीचा अपघात करण्याचा डाव रचण्यात आला होता। ज्या लोकांनी जरांगेंची सुपारी घेतली त्यांनी सातत्यानं मुंडेंसोबत बैठका घेतल्या। असे कित्येक खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनीच केलेत। जरांगे पाटलांच्या हत्येच्या सुपारीनं अख्खा महाराष्ट्र हादरला। त्यातच आता धनंजय मुंडेंच्या नावाची एंट्री झाली आहे। जरांगेंचे नेमके आरोप काय, त्यात मुंडेंचं नाव कुठून आलं, नेमकं हे प्रकरण काय, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या। धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहित। झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला। हे धरलेले 2 बीड शहरातल्या 2 लोकांनी जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली। जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याबाबत जालना पोलीस अधीक्षकांना तक्रार केली। तक्रारीनंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा ऍक्टिव्ह झाली आणि दोन्ही संशयितांना बेड्या ठोकल्यात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही आरोपींमधून एक आरोपी जरांगे पाटलांचा जुना सहकारी असल्याचं बोललं गेलं। आरोपींनी अटक करताच एका बड्या नेत्याचं नाव घेतल्याचीही माहिती समोर आली। तो बडा नेता कोण, याबाबत खुद्द जरांगे पाटलांनी सगळं सांगितलं। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे। तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल, तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं। यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त। त्याला परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊस, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेने सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी। तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं। तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही। धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल। तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर 2.5 कोटींची सुपारी देणारा बीडचा तो बडा नेता खुद्द धनंजय मुंडे असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं। जरांगेंच्या आरोपांप्रमाणे आधी खोट्या रेकॉर्डिंग बनवायच्यात, खून करायचा, गोळ्या किंवा औषध देऊन घातपात करायचा किंवा अपघात घडवून आणण्याचा आरोपींचा डाव होता। बीडचा कांचन नावाचा एक माणूस आहे। ही व्यक्ती धनंजय मुंडेंचा पी आहे। याच माणसानं आरोपींना परळीला नेलं। बीडच्या रेस्ट हाऊसला एक बैठक पार पडली। त्या बैठकीत धनंजय मुंडेंनीही हजेरी लावली। याच बैठकीत चर्चा झाल्यावर 2.5 कोटीत सुपारी ठरली, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केलाय। यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले। त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथे बिल्डिंग। ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजलं तिथं। याच्यात खूप जण आहेत। त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, तरी पण 4 जण लोक नेलते। आता ते तपासात घेतील काय काय। आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो। आणखीन 4 आहेत त्याच्यात, म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे। तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, त्यातले तर धरले 2। आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे।
आरोपींना धनंजय मुंडे प्रत्यक्ष भेटले. खुद्द धनंजय मुंडे आरोपींची झालटा पाट्यावर वाट पाहत होते. भाऊबीजच्या दिवशी पुन्हा एकदा कट शिजला. या सगळ्या कटात अजून एकूण 10 ते 11 लोक आहेत, असाही आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. आरोपींनी धनंजय मुंडेंजवळ गाडीची मागणी केली. गाडीनं अपघात घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता. धनंजय मुंडे त्यांना बाहेरच्या राज्यातील पासिंगची गाडी देणार होते, पण आरोपींचा डाव तितक्यात उधळण्यात आला. अहो, इतके भयंकर डाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं. कोण कुणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप येत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे, बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही नाही, अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचं. त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकीत ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. जरांगेंचे हे आरोप धक्कादायक आहेत. धनंजय मुंडेंचं नाव घेत त्यांनी अनेक खळबळजनक दावे केलेत. त्यांनी राज्यातील नेत्यांनाही या विषयात लक्ष घालण्याचं आवाहन केलंय. जरांगेंच्या याच आरोपांवरून धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात असं बोललं जातंय. पण या सगळ्या आरोपांवर आता मुंडे काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.